नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराडकर एक नारळी पौर्णिमा किंवा रक्षाबंधनची रेसिपी घेऊन आली आहे आणि ती आहे चंद्रकला। करंजीच्या रेसिपी भरपूर मी केलेल्या आहेत आणि कोकणामध्ये करंज्या भरपूर प्रमाणात बनवल्या जातात नारळी पौर्णिमेसाठी, कारण खोबऱ्याचा सर्रास वापर होतो कोकणामध्ये। तर आपण ते नारळाचंच हे करून वापर करून आपण चंद्रकला बनवणार आहोत। तर पहिल्या आधी आपण पीठ हे करून घेऊया, मळून घेऊया। तर हा मैदा घेतलाय आणि मैदाच घ्यायचा आहे, याला जवळजवळ पाव किलो मैदा घेतलाय मी। एक चिमूटभर आपण बेकिंग सोडा टाकूया, एकच चिमूट, जास्त नाही। थोडंसं किंचित मीठ घालूया, एक पाव चमचा। हे गरम नाही केलंय, थंडच घालायचं, आपल्याला खुसखुशीत करायचे आहेत। एक चमचा पूर्ण आपण तूप घालूया आणि हे सर्व आपण आधी व्यवस्थित आणि नंतर पाण्याचा वापर करून आपण एक छान मऊ गोळा मळून घ्यायचा याचा। आपला मैदा मस्त मळून झालाय आणि खूप कडक नाही ठेवायचा आणि एकदम नरम पण नाही, एवढा असा बोट इतपत जाईल एवढाच ठेवायचा। आणि हा आता झाकून ठेवून द्यायचा आपण। त्याच्यानंतर आपण ह्याचं स्टफिंग करायला घेऊया, म्हणजे तोपर्यंत हे पीठ छान मुरलं जाईल। ह्याच्यातच मी ठेवून देते आणि याच्यावर आपण एक झाकण किंवा ओला रुमाल जरी ठेवला तरी चालेल। पण चंद्रकलासाठी जे स्टफिंग करणार आहोत ते सुकं खोबरं वापरून करणार आहोत आणि हे सुकं खोबरं आहे मी घरीच बनवलं आहे। आपलं डेसिकेटेड कोकोनट असतं, तर एक सुक्या खोबऱ्याची वाटी घेतली, त्याचा काळा जो भाग आहे तो काढून टाकला आणि मिक्सरला तुकडे आहेत ते इतके बारीक छान पावडर झालेली आहे त्याची। आणि बाहेरून जेव्हा आपण आणतो तर ते थोडंसं खवटलेलं पण असतं, तर हे आपल्याला एकदम फ्रेश असं मिळतं। ते सुकं खोबरं थोडंसं एक अर्धा चमचा तुपावर आपण थोडंसं परतून काढायचंय। झालेलं आहे आणि खूप छान सुक्क झालेलं आहे, त्याच्यामुळे त्या चंद्रकला खूप टिकतील पण छान खूप दिवस। आणि हे आपण आता थंड करत ठेवूया, काढून घेऊया एका भांड्यात। आपण आता चंद्रकला बनवायला घेऊया, मुख्य कृतीला सुरुवात करूया। एक चपातीचा जसा गोळा असतो तसा गोळा घ्यायचा आणि पीठ लागलं तरच लावायचं। खूप जाड ठेवायचं नाही, पातळशी एक चपाती छान लाटून घ्यायची। तांब्याने आपण अशा पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत। एका बाजूला आपला पाक छान घट्ट झालेला आहे, आपल्याला असाच घट्ट पाक लागणार आहे। आणि आता आपण गॅस काढून टाकूया
आपण चंद्रकला बनवतोय आता. 1 चमचा स्टफिंग टाकायचं आहे पूर्ण. आणि ह्याची भीती नसते की करंजीसारखं सारण बाहेर येईल म्हणून. आता ही दुसरी जी आहे पुरी ती आपण याच्यावर ठेवणार आहोत. अतिशय सोपी कृती आहे आणि साईडच्या ज्या कडा आहेत त्या हाताने अशा दाबत जायच्यात. पाणी वगैरे लावायची गरज नाहीये, मैदा सहज चिकटतो. आणि ह्या अशा पूर्ण दाबून घ्यायच्या सर्व कडा. हे बघा पटकन झालं पण. आणि आत्ता पुढची कृती जी आहे ती महत्त्वाची आहे, कारण आपण ह्याला आता मुरड घालणार आहोत. करंजीला जशी आपण मुरड घालतो तर ही अंगठ्याचा हा भाग आहे तो असा हळूहळू दुमडायचा आणि एकावर एक अशा या प्लेट्स करत जायच्यात. ह्याला मुरड घालणं म्हणतात. ते पूर्ण बंद झाल्यानंतर सारण बाहेर यायची भीती नाहीये. या आपण सर्व अशा कडा दाबून घ्यायच्यात. अतिशय छान डिझाईन दिसते आणि ही इतकी सुंदर झालेली आहे. अजून एक दाखवते तुम्हाला. नेहमी आपण करंजा करतो तर थोडासा एक वेगळा प्रकार, दिसायलाही खूप सुंदर आणि सारण पण त्याचं थोडं वेगळं आहे, त्याच्यामुळे खूप छान चवीला पण लागेल. आपलं तेल गरम झालंय का आपण बघूया थोडंसं पीठ घालून. आणि ह्या मध्यम आचेवर आपल्याला सर्व तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित. कारण मग त्या खुसखुशीत झाल्या पाहिजेत. फास्ट गॅस ठेवायचा नाही, हळूहळू आपण त्या तळून घेणार आहोत. आपल्या चंद्रकला झालेल्या आहेत. अतिशय सुंदर फुगल्या आहेत त्या आणि मस्त टमटमीत म्हणजे असे कुरकुरीत दिसतात पण आहेत. तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया, कारण आपल्याला आता याच्यावर पाक टाकायचा आहे. त्याचा रंग पण इतका सुरेख आलाय. नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन निमित्ताने तुम्हाला चंद्रकला दाखवलेल्या आहेत आणि त्याही खोबऱ्याच्या. तर नक्की रेसिपी करून बघा, खूप सुंदर आहे आणि सोपी पण आहे. तर वड्या आणि करंज्या तर आपण करतोच नेहमी, नारळी भात पण असतो आपला. तर यावर्षी आपण चंद्रकला करून दाखवलेल्या आहेत. तर नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.